शरद पवारांच्या सोबत काल भेट झाली तेव्हा आमच्या आंदोलनाचा मुद्दा पंतप्रधानांकडे उपस्थित करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं असं सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके म्हणाले। तर आंदोलनावरती तोडगा निघेल की नाही याची कल्पना नाही, आम्हाला सरकारवरती भरोसा नसल्याचं देखील दिपकेंनी म्हटलंय। नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आहे, तुम्हाला वाटतंय काही चर्चा होईल यावरती? मला वाटतं शरद पवार सर नक्कीच या मुद्द्याला मांडतील, कारण की ते जेव्हा काल इथं आले होते तेव्हाच ते बोलले होते की तुमच्या जे काही मागण्या आहेत त्यासाठी आम्ही संसदेतील लढू आणि रस्त्यावरही लढू। तर नक्कीच सर पवार साहेब यावर त्यांच्यासमोर बोलतील। नाही, पण आता तुम्हाला कुठेतरी तुम्ही थकलेले दिसताय या माझी सगळ्यामध्ये तब्येत काल आता रात्रीपासून चर्चा आणि काही ना काही एक समन्वयाची आवश्यकता आहे। तब्येत काल रात्रीपासून थोडी खराब आहे, त्यामुळे थकलो नाही, तब्येत खराब आहे थोडी, पण आम्ही इथून सरकणार नाही। आमचा जो काही प्रोटेस्ट आहे तो चालू राहणार आहे। इथून जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून सरकणार नाही। शरद पवारांकडे मुद्दे मांडलेले होते, शरद पवारांचे मुद्दे तिथे पोहोचवले असतील चर्चा होऊ शकते म्हणून नक्की चर्चा होणार आहे। पवार साहेब स्वतः म्हणाले की तुमचे जे काही मुद्दे आहेत, जे काही मागण्या आहे, आम्ही त्याचं पूर्ण समर्थन करतो। संसदेत हा मुद्दा उचलतील आणि रस्त्यावरही उचलतील, आणि मला वाटतं आजच्या भेटीमध्ये जे आहे पंतप्रधानांसोबत त्याच्यावर ते नक्की बोलतील। या सगळ्याच्या अनुषंगाने आता काही तुमची वेगळ्या मागण्या आहेत पोलिसांच्या विशेषतः अनुषंगाने? ज्या मुलांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे त्या पोलिसांची इन्क्वायरी झाली पाहिजे, आणि ज्या मुलांवर केसेस फाईल केलेले, डिटेन केलेला आहे, त्या सगळ्या मुलांना सोडण्यात यावं आणि त्या सगळ्या केसेस मागे घेतल्या पाहिजे, ही आमची डिमांड आहे। पण या सगळ्या पण आता तुम्हाला काही याच्यावरती तोडगा निघेल असं वाटतं? तोडगा निघेल नाही निघेल आम्हाला सरकारवर भरोसा नाही आहे, पण जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्ही इथंच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.